20 उद्योजक एमआयडीसी सोडून जात आहेत, त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलंय. पाहूया. उद्योजकांसोबत 2 दिवसानंतर उदय सामंत यांनी बैठका का घेतल्या, तातडीनं का गेले नाहीत, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे. जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते. लोक का त्यांच्याकडे जात आहेत. त्यांची इंडस्ट्री मिनिस्टर रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला. आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पाहिजे, पण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स. महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत. रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे, शुक्रवार. बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय. मग रविवारी काय आहे, एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाहीत. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. उदय बरं मी अनेक वर्ष काम केलंय. माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहेत. मला वाटतं उदय सामंत यांनी उद्योगमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलेलं आहे. आता फोनवर आमच्या सुप्रियाताई पण कितीतरी शेकडो वेळा मी त्यांना फोनवरून व्हिडिओवरून कॉन्फरन्सिंग करताना अनेक समस्यांनी विषयांसंदर्भात बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण केलं तर ते उत्तम. आता उदय सामंत जर एखाद्या कामानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं बोलत असतील तर तो काही विषय होऊ शकत नाही. परंतु आज त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडे विषयच नाहीत. त्याच्यामुळं निराधार अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन आपल्याला राजकारण पुढे ढकलता येतंय का, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी सुरू आहे. माननीय उद्योग मंत्री यांनी यामुळे पुढाकार घेतला आहे आणि पुढाकार घेऊन या सर्व चाकणमधल्या एमआयडीसी चाकण म्हणून वापस जाऊ नये, कारण तिथे रस्त्याचा एक मुख्य समस्या होती. माननीय नितीन गडकरी साहेबांनी तिथे पुणे चाकण हा जो रस्ता आहे त्याकरता या ठिकाणी भरीव तरतूद केली आहे. मला वाटतं बाकीच्याही फॅसिलिटी ज्या आहे आणि गरज पडली तर शरद पवार साहेबांनी जी सूचना दिली त्या सूचनेवर आमचे उद्योगमंत्री उदय सामंतजी हे निश्चितपणे काम करतील आणि कुठलीही इंडस्ट्री परत जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.